नमस्कार मंडळी. आपण कधी विचार केला आहे का, आपल्या घरात आपण जे बोलतो त्याचा आपल्या आयुष्यावर किती परिणाम होतो? वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार एक ऊर्जा तयार करतो आणि हीच ऊर्जा आपल्या जीवनात तथास्तु म्हणत त्याला सत्यात उतरवते. म्हणजेच आपण नकळत बोललेलं काही नकारात्मक शब्द आपल्या आयुष्यात अडचणी, दुःख आणि अपयश घेऊन येऊ शकतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, घरात कधीही कोणत्याही गोष्टी बोलू नयेत आणि कसं आपल्या बोलण्यामुळे आपण सकारात्मकता आणि सुख आपल्या आयुष्यात आणू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित तुमच्या आयुष्यात बदल घडवणारी ही छोटीशी सवय ठरू शकते. भारतीय संस्कृतीत वास्तुशास्त्राला खूप मोठं महत्त्व आहे. आपल्या घरातील ऊर्जा, वातावरण, विचार आणि शब्द या सगळ्यांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो. आपण अनेकदा नकळत काही नकारात्मक शब्द बोलतो, जे आपल्या आयुष्यात नकारात्मकता आकर्षित करू शकतात. असे मानले जाते की घरातील ऊर्जा आपल्या बोलण्यावर प्रतिक्रिया देते, जणू ती तथास्तु म्हणते. म्हणजेच आपण जे बोलतो तेच आपल्या आयुष्यात वास्तवात घडू लागते. म्हणूनच घरात सकारात्मक बोलणं आणि नकारात्मक शब्द टाळणं खूप महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहूया की कोणत्या गोष्टी घरात कधीही बोलू नयेत आणि त्यामागील कारण काय आहे. आपण खूप गरीब आहोत असे शब्द टाळा, कारण अनेक लोकांना एक सवय असते. ती सवय म्हणजे आपल्याकडे पैसेच नाहीत, आपण खूप गरीब आहोत. हे शब्द घरात वारंवार उच्चारले गेले की मनावर त्याचा परिणाम होतो. घरातील वातावरण नकारात्मक बनते आणि आर्थिक प्रगतीत अडथळे निर्माण होऊ शकतात. याऐवजी असे बोला, आपण मेहनत करतोय, आपली परिस्थिती नक्की सुधारेल, आपण एक दिवस नक्की श्रीमंत होऊ. असं बोला. हे माझ्याने होणार नाही असे बोलू नका. हे वाक्य आत्मविश्वास कमी करणारे आहे. घरात अशी वाक्य वारंवार बोलली गेली की संपूर्ण कुटुंबाची मानसिकता कमजोर होते. याऐवजी तुम्ही असं म्हणू शकता, मी प्रयत्न करेल, मी शिकून घेईल असे सकारात्मक शब्द वापरायचे. तिसरं, आजाराबद्दल सतत बोलू नका. घरात सतत आजार, दुखणं, त्रास याबद्दल बोलल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. याऐवजी तुम्ही असं म्हणू शकता, आरोग्य चांगलं राहण्यासाठी सकारात्मक चर्चा करा, योगा करा, व्यायाम करा. पण आरोग्य खराब आहे, आरोग्य माझं चांगलं नाही हे वारंवार बोलू नये. चौथं, आपलं नशीबच खराब आहे असं बोलू नका. नशिबाला दोष देणं म्हणजे स्वतःची शक्ती कमी करणं. घरात अशी वाक्य बोलल्याने निराशा वाढते. याऐवजी आपण मेहनतीने नशीब बदलू शकतो असा विचार ठेवा. पाचवं, घरात भांडणांचे शब्द टाळा. रागाच्या भरात आपण खूप काही बोलून जातो. अपशब्द, दुखावणारे वाक्य हे शब्द घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. नेहमी लक्षात ठेवा, शब्द जपून वापरा. शांततेने बोलणं हेच सुखाचं गमक आहे. सहावं, मी अपयशी आहे असे कधीही बोलू नका. अपयश हे तात्पुरतं असतं, पण आपण स्वतःला अपयशी म्हणायला लागलो तर ते कायमचं होऊ शकतं. याऐवजी तुम्ही म्हणा, ही फक्त एक शिकवण आहे असे बोला. हे एक शिकवण आहे, नक्की माझ्या आयुष्यात यश मिळेल. सातवा आहे, घरात मृत्यू, अपशकुन याबद्दल बोलणं टाळा. वारंवार अशा गोष्टी बोलल्याने मनात भीती निर्माण होते, नकारात्मक विचार येतात आणि ते वाढतात. त्याच्यामुळे या गोष्टी बोलायला टाळा. आठवं, माझं काही चांगलं होत नाही आहे असे बोलू नका. हे वाक्य आयुष्यात निराशा वाढवतो. घरातील इतरांवरही त्याचा परिणाम होतो. याऐवजी माझ्यासाठी काहीतरी चांगलं नक्की येणार आहे, नक्की होणार आहे असे बोला स्वतःला. 9, दुसऱ्यांची निंदा करू नका. घरात दुसऱ्यांची वाईट चर्चा केल्याने वातावरण दूषित होतं, नकारात्मक ऊर्जा वाढते. 10, मला काहीच येत नाही असे म्हणू नका. हे वाक्य तुमच्या क्षमतेला मर्यादा घालते. आपण शिकू शकतो, आपण बदलू शकतो हे लक्षात ठेवा. शब्दांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. आपण जे बोलतो ते आपल्या विचारांवर आणि कृतीवर परिणाम करतं. सकारात्मक शब्द वापरल्यास जीवनात सकारात्मक बदल घडतात, सकारात्मकता येते. त्यामुळे सकारात्मक विचार करा, सकारात्मक बोला. दररोज देवाचे नामस्मरण करा. घर स्वच्छ आणि नीट ठेवा. चांगलं संगीत लावा. सकारात्मक बोलणं ठेवा. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवा.
वास्तुशास्त्र फक्त घरांच्या दिशांवर नाही तर आपल्या विचारांवरही आधारित आहे. सकारात्मक विचार आणि शब्द हेच खरं वास्तू सुधारतात. घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, तर ती ऊर्जा आहे. आपण जे बोलतो, विचार करतो आणि अनुभवतो ते सगळं घराच्या वातावरणावर परिणाम करतं. म्हणूनच नकारात्मक शब्द टाळून सकारात्मक बोलणं हीच खरी वास्तुशुद्धी आहे. नेहमी लक्षात ठेवा, वास्तू तथास्तु म्हणते. त्यामुळे नेहमी चांगलंच बोला. आपण पाहिलं की आपल्या शब्दांमध्ये किती मोठी ताकद असते. घरात आपण काय बोलतो यावर आपल्या आयुष्याची दिशा ठरू शकते. म्हणून आजपासून एक छोटी सवय लावा. नेहमी सकारात्मक बोला, चांगलं बोला, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी, कुटुंबासोबत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण आणि भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये. धन्यवाद.